विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजविली त्यांनी काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. तुझं मिळेल बंगला गाडी मोटार गाडी, तुझं मिळेल बंगला गाडी, अशी मोटर शेती बाडी मोटार गाडी, आई बाप मिळणार नाही याची जाण राहू दे थोडी. म्हातारपणी त्या आई बापाला, म्हातारपणी त्या आई बापाला लावशी भीक मागाया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. धन्यवाद. महाराष्ट्रासह देशभरात नावाजलेले मराठी कवी सन्माननीय अनंत राऊत आपल्या मैत्रीबद्दल असणाऱ्या कवितेमध्ये म्हणतात, ते असे म्हणतात की दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर कुणी, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा, बस धडा मैत्री वाचण्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मैत्री चाटते गाय होऊन मना, जा बिलग तू तिला वासरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. अशाच पद्धतीने मैत्रीचे कौतुक जर होत असेल तर जगातील सर्वात सुंदर, सहज आणि निकोप नाते कोणते असेल तर ते फक्त आणि फक्त मैत्रीचे नाते. मैत्रीचे नाते मागणी करते ते केवळ निर्व्याज मैत्रीची, त्यात कुठलीच व्यावहारिकता नाही की कुठलीच अपेक्षा नाही की देवाणघेवाण नाही, असते ती फक्त सुलभ निष्पाप मैत्री. मैत्रीला कुठलेच बंधन नाही, ना वयाचे, ना लिंगाचे, ना जातीचे, ना धर्माचे, ना प्रांताचे, ना राष्ट्राचे. मैत्री ही या सर्वांच्या पल्याड आहे. मैत्री ही एकच अशी गोष्ट आहे की ती वरील कोणत्याही बंधनात न अडकता खुलेपणाने ज्याच्याशी आपल्या मनाची व अर्थात मतांची तार जुळते त्याच्याशी अगदी दिलखुलासपणे करता येते. पण हा, मैत्रीला बंधन जरी नसले तरी एक नियम मात्र पाळावा लागतो बरं. तो नियम म्हणजे मैत्री निभावण्याचा. एकदा तुम्ही कोणाला मित्र किंवा मैत्रीण मानले की त्याला त्याच्या गुण दोषासह स्वीकारण्याची तयारी मात्र हवी. मग त्यात मागे हटायचे नाही. आपल्या मित्रात असलेले गुण आपण स्वीकारावे, काही दोष असतील तर ते दूर करण्यासाठी त्याला मदत देखील करावी. फक्त एवढीच काही ती देवघेव, बाकी काही अपेक्षा नाही. एकमेकांवर कुरघोडी करण्याची गरज नाही. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे मैत्रीला कसलेच बंधन नाही. ती कुणाही सोबत होऊ शकते. मग ते पती पत्नी असो, नाहीतर सासू सून असो, ननंद भाऊजाई असो, नाहीतर जावा जावा असो. काय चरकलात ना हे ऐकून? पण हे खरं आहे. या सर्व नात्यातील मैत्री आज अनेक जण अनुभवत आहेत. अशा नात्यातील मैत्रीमुळे ते नाते अधिक घट्ट होते आणि नात्यातील विण घट्ट झाली की त्यातील मैत्री अधिक फुलते, नाही का? असे सुंदर, सहज, सौहार्दपूर्ण, अनोखे मैत्रीचे नाते आपण अनुभवत आहोत. याच मैत्रीच्या नात्याच्या अनुषंगानेच डाळिंब या उमरगा तालुक्यातील छोट्याशा खेडे गावातील ज्ञानदीप विद्यालयात 20 वर्षापूर्वी इयत्ता 10वीला असलेल्या 2005-06च्या बॅचच्या या वर्गात शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा 23 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आला होता. आणि या स्नेह मेळाव्याचे आयोजन या सर्वच माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या दिमाखात राबवले. मुळातच या माजी विद्यार्थ्यांनी मैत्रीच्या नात्याचा स्नेह मेळावा हा दिमाखदार शैलीत साजरा केला. स्नेह मेळाव्याला सुरुवात सर्वच शिक्षकांना शाळेच्या मैदानाच्या बाहेरून शाळेच्या आवारात रुबाबदार मराठमोळा फेटा बांधून बोलावण्यात आले. आवारात येत असताना माजी शिक्षकांसह विद्यमान शिक्षक, शिक्षिका व माजी विद्यार्थ्यांसह प्रत्येकाला गुलाब पुष्प देऊन हटके स्वागत करण्यात आले.
आणि या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश गुंजोटे यांना विराजमान करण्यात आले, तर इतर आजी माजी शिक्षक शिक्षिकांना प्रमुख मान्यवर म्हणून विचारपीठावर स्थानापन्न करण्यात आले. त्यानंतर क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेसह भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी लिख रहा हूं मैं अंजाम जिसका कल आगाज आएगा, लिख रहा हूं मैं अंजाम जिसका कल आगाज आएगा, मेरे लहू का हर एक कतरा इनकलाब लाएगा, मैं रहूं या ना रहूं पर ये वादा है मेरा तुमसे, मेरे बाद वतन पर मर मिटने वालों का सैलाब आएगा, अशी शायरी म्हणत ऐन तारुण्यात हसत हसत फासावर जाणाऱ्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना सर्वच मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पुष्पहार घालत अभिवादन करण्यात आले. तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्मृतिशेष शिवाजीदादा चालुक्य व त्यांचे चुलते असणाऱ्या स्मृतिशेष राजेसाहेब शिवराम चालुक्य यांच्यासह ज्ञानदीप विद्यालयातील हयात नसलेल्या गुरुजन व विद्यार्थ्यांना विनम्र आदरांजली सर्वजण स्तब्ध राहून मौन पाळत वाहण्यात आली. यानंतर प्रत्येक कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश गुंजोटे, प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त शिक्षक व्ही.एम. पाटील, प्रमुख उपस्थित असणारे शारदा आकडे मॅडम, आर.जे. मोरे, एम.डी. जाधव, डी.आर. गायकवाड, एन.व्ही. कांबळे, तुकाराम गुंजकर, बी.जी. काकडे, तसेच राजू हिराळे, जी.व्ही. पवार, दत्तात्रय तंगशेट्टी, बाळू लोहार, स्वामी गुरसाबाई स्वामी मॅडम, रजिया कमाल, अर्चना मिटकरी, शिक्षकेतर कर्मचारी केदार डांगे, रोहित कांबळे, सेवक प्रथमेश व बालाजी यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष तसेच विद्यार्थ्यांचे आलेले पालक यासोबतच दिमागदार शैलीत रुबाबदार सूत्रसंचालन करण्याबरोबरच माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष असणारे दिगंबर जाधव, उपाध्यक्ष अनिता टेंगल, कोषाध्यक्ष जावेद शिलार यांच्यासह विविध उपस्थित मान्यवरांना यावेळी शाल, फेटा, पुष्पहार व 2005-06च्या या माजी विद्यार्थ्यांच्या बॅचने तयार केलेली अगदी खास शैलीतील दिमागदार ट्रॉफी देऊन माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते सर्वच उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यानंतर स्वागत गीत गाऊन प्रत्येकांचे गीताच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले. सुरेल व सुंदर गीत गायल्यामुळे माजी विद्यार्थ्यांनी गीत गाणाऱ्या विद्यार्थिनींना पारितोषिक दिले. पारितोषिक मिळाल्याने बाल विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आलेली सुंदर स्मित हास्य आनंद गगनाला टेकणारा होता. वह ख्वाबों के दिन, वह किताबों के दिन, सवालों की रातें, जवाबों के दिन, कई साल हमने गुजारे यहाँ, यहीं साथ खेले हुए हम जवां, था बचपन बड़ा आशिकाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. या सुंदर मैत्रीच्या नात्यांच्या ओळीप्रमाणे मित्रांनो, आपले अनेक मित्र थोड्याशा हट्टीपणामुळे दुरावतात. मैत्रीमुळे होते काय की नात्यात कधी कटुता येत नाही व ते नाते कधीच जुने होत नाही, ते कधीच कोमेजत नाही. उलट दिवसेंदिवस ते फुलत जाते, मुरत जाते, जसे जुने मुरलेले लोणचेच जणू. जसे मुरलेल्या लोणच्यात थोडी एकजीव होतात तसे मुरलेल्या नात्यात आपणही एकजीव होतो. असे मैत्रीपूर्ण नाते असले की त्यातील गोडवा कमी न होता वाढतच जातो. ते नाते कधीही शिळे होत नाही, त्यातील ताजेपणा कायम राहतो. आपल्याला या नात्यांमधून समाधान लाभते. आपण आपल्या आजूबाजूला असणारे नाते संबंध पाहतो तेव्हा प्रकर्षाने एक गोष्ट जाणवते की आजकाल नाते संबंध लवकरच दुरावतात. याचे कारण शोधताना असे लक्षात आले की आपण नाती व मैत्री या दोन वेगवेगळ्या बाबी वेगवेगळ्या ठेवतो. परंतु जर नात्यातील मैत्री फुलवली तर नाते संबंध दुरावणार नाही, तर त्यात सहजता येईल, एक प्रकारचा हलके फुलकेपणा येईल. शिक्षण घेतल्यानंतर सर्वच विद्यार्थी आपापल्या मार्गाने मार्गस्थ झाले आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्राकडे वळले. तेच विद्यार्थी विद्यार्थिनी 20 वर्षानंतर स्नेह मेळाव्यासाठी शाळेत आले असता बालपणी असलेले विद्यार्थी मोठे झाल्यानंतर शरीराने, चेहऱ्याने व कर्तबगारीने सुद्धा
वेगळ्या रूपाने दिसत होते, परंतु शिक्षकांसाठी ते आपले लाडके विद्यार्थी ओळखायला अवघड वाटत असल्याचे दिसून आल्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांनी आपापल्या खास शैलीत आपापला परिचय करून दिला. राजश्री तुकाराम जाधव, राहणार डाळिंब. आता माझ्या मिस्टरांच्या इकडलं पूर्ण ऍड्रेस सांगते. राजश्री दत्तात्रय गायकवाड, राहणार भुया चिंचोली. मी राहते पुण्याला, पर्वती जनता वसाहत मध्ये. मी एक गृहिणी आहे आणि माझ्या मिस्टरांच्या सोबत मी इव्हेंट मॅनेजमेंटचं काम पण घरी करते. धन्यवाद. माझ्या माहेरचे नाव आहे महानंदा गुलाब देवकते व सासरचे नाव आहे महानंदा श्याम पाटील, राहणार दत्तापूर. ही एक गृहिणी आहे. धन्यवाद. माझं नाव पूजा सुधाकर गायकवाड. माझ्या मिस्टरांकडचं नाव आहे पूजा प्रभाकर कांबळे. मी जिल्हा परिषद आनंदनगर येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. धन्यवाद. माझे नाव भमुबाई रामचंद्र राठोड, शास्त्री नगरची आहे मी. आणि सासरचं मुरुम भमुबाई बलभीम पवार. मेरा नाम शबाना बसजन मुगले और उधर का शबाना अतिक हेटे. माझं नाव शाहीन आयुब मुल्ला आहे, फ्रॉम डाळिंब. मला बिजापूर मला दिले ते तिथे मी फार्मासिस्ट आहे. फरीन फयाज कलबुर्गी. माझे नाव रेणुका निर्मल राठोड, सासरचा रेणुका जीवन पवार. मला जेवळीला दिलेला आहे, राहणार जेवळी. पण मी सध्या रायगड जिल्हा येथे पोलीस मध्ये कार्यरत आहे. खालापूर पोलीस ठाणे येथे कार्यरत आहे. माझं नाव मनोरमा जगन्नाथ शिरोळे, सासरचं नाव मनोरमा रमेश पाटील. मी गृहिणी आहे, बसवकल्याणला. मेरा नाम नीना निसा शिला है, ससुराल का नाम नीना फिरोज सवाले, मैं सोलापुर के. माझं नाव शुभांगी मधुकर गायकवाड, सासरचं नाव शुभांगी वाळू गायकवाड. मी शिलेगाव. माझं नाव अफरीन मेहताब शाहपूर आहे, सासरचं नाव अफरीन महबूब खान आहे. मी मेडिकल जॉब मध्ये काम करते. माझं नाव रोहिणी अशोक पाटील, सासरचं रोहिणी मुकेश सोमवंशी. मी गृहिणी आहे. नमस्कार, मी लीना बाबूराव गुरव. लग्नानंतरचे माझे नाव लीना सचिन मोठे. मी धाराशिव येथे राहते. हिंदीमध्ये BA BEd कम्प्लीट करून मी प्रायव्हेट स्कूलमध्ये जॉब करते. माझं नाव साजिदा मोहम्मद हुसैन शेख आहे आणि सासरचं नाव साजिदा हसन सय्यद आहे. मी धाराशिव उस्मानाबाद मध्ये राहते. माझं नाव सविता अब्बास केंगार, सासरचं नाव सौ सविता नागनाथ त्यावेळे. मी गृहिणी आहे. माझे नाव महादेवी गुणवंत मुलगे, सासरचं नाव महादेव लक्ष्मीपुत्र बिराजदार. मी अंगणवाडी सेविका आहे. संगीता मुरलीधर माने, सासरचं संगीता रघुनाथ जाधव, डाळिंब. माझं नाव आहे नाझबीन कमाल. माझ्या सासराचं नाव आहे नाझबीन शेख. नमस्कार, मी माशळकर उमराव भीमराव. मी रक्षा मंत्रालयामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये आयुक्त निर्णय येते व आर्मीसाठी जे काय आपलं शस्त्रास्त्र लागतं ना ते बनवायचं काम करतो. नमस्कार, थँक्यू. जय शिवराय. मी संतोष रामगुरव, राहणार डाळिंब, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. मी आता सध्या पुणे येथे चिंतामणी गणपती ठेवूर येथे स्थायिक झालेला आहे. मी रिक्षा चालवत आहे आणि कार्यकारी अध्यक्ष सुद्धा या पदावरती काम करत आहे. नमस्कार, मी विवेकानंद वाडीकर, माझा व्यवसाय शेती आहे. नमस्कार, माझे नाव मेहताब गुलाब शेख आहे. मी रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये जॉब करतो आणि घरची शेती करतो. नमस्कार, नितीन प्रकाश येलवे. मी पुण्याला राहतो आणि कोडा कंपनीमध्ये SAP ऑपरेटर म्हणून जॉब करतो. धन्यवाद. माझं नाव निशांत मधुकर सुरवस आहे. सध्या MCS कम्प्लीट करून मी MBA चा पण प्रिपरेशन करतोय आणि सध्याला बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर या पदावरती कार्य करत आहे. नमस्कार, माझे नाव इसाम मोहम्मद मक्कडे आहे. राहणार डाळिंब, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद. मी मजुरी करतो डाळिंब गावात. माझं नाव श्रीराम माणिक पवार, शासनपेठ तांडा, मुंबईमध्ये त्याचे कॅप्टन म्हणून काम करतो. नमस्कार, माझे नाव शंकर दसऱ्या स्वामी आणि मी फायनान्स मध्ये काम करतो, प्रायव्हेट फायनान्स आहे. कमाल, मी फॅब्रिकेशनचं काम करतो. कमाल फॅब्रिकेशन शॉप आहे. मी तौफिक मोहम्मद मिला, मी राहणार डाळिंब, ड्रायव्हर ही करतो. सगळ्यांना नमस्कार. माझं नाव आहे
माझा व्यवसाय मिठाई. कुणाला का लागलं तर कमी भावामध्ये सगळ्याला भेटेल. सतीश सूर्यकांत केंद्रे, माझी स्वतःची गाडी आहे, मी गाडी चालवतो. माझे नाव आहे जाकीर पाशा मिरासे, मी शेती करतो. नमस्कार, माझं नाव आहे रजा बासमी असे, राहणार आमजोर, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. मी जोडधंदा करत शेतीला जोडधंदा करत एका संस्थेमध्ये कलर या कामात रुजलो आहे. नमस्कार, अस्सलामु अलैकुम. माझं नाव वाजिद मुदगडे, माझा इस्त्रीचा बिझनेस आहे. माझं नाव अमोल गवळी आहे, मी इकडे सायकल कारखान्यात कामाला आहे. मी शिवाजी मधुकर जाधव, मी टेलर आहे. नमस्कार, माझं नाव संदीप राजशेखर मेटकरी, माझं ऑनलाईन सेवा केंद्र आहे. मी बालाजी लोटे, पुण्यामध्ये फॅशन डिझायनर आणि टेलरिंगचं काम करतो. नमस्ते, माझं नाव बाळू विठ्ठल चव्हाण आहे. मी पीईबी मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे माझं पुण्यामध्ये. तो जे इंडस्ट्रियल जे शेड आहेत ते मी बनवतो. फर्स्ट मी स्टार्टिंग म्हणजे सिव्हिल इंजिनियर जॉब करून हा मी बिझनेस उभा केले. नमस्कार, मी सुजित तुकाराम बोलतोय. मी 6वी आणि 7वीला इथं होतो, कारण माझं जास्त परिचय नाही काही जणांना. मी 10वीला इथं नसल्यामुळं मी शेती करतो. नमस्कार, माझं नाव अरुण मनोहर पावणे, मी पुण्यामध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये मॅनेजर आहे. माझं नाव कृष्णा भीमराव पाटील. सासवडी कुठली आहे? सासवडीला बोलून घेऊन सासवडीचं नाव सांग, आम्हाला माहित राहू दे. हॅलो, मी दिलीप टेक्निकल, मी ड्रायव्हिंग करतो. हॅलो, मी बालाजी चौकचे जीएम मध्ये कामाला आहे. माझं नाव सुभाष माशेलकर, हे आरबी ग्रुप व्हेजिटेबल मध्ये काम करतात. सगळ्याला माझं नाव फयाज राजा बागवान जाळी. आमचा काय व्यापार आहे, चिप्स, कोथिंबीर, केळी, छोटे. परिचय करून देत असताना शिक्षकांच्या चेहऱ्यावरचा आनंद अविस्मरणीय जाणवत होता. विद्यार्थ्यांनी परिचय करून दिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आपापली मनोगते व्यक्त केली. त्यात प्रामुख्याने माजी विद्यार्थ्यांमध्ये सविता केंगार, रोहिणी सोमवंशी, पूजा गायकवाड, शाहीन मुल्ला, रेणुका राठोड, मनोरमा शिरोळे, महानंदा देवकते, राजश्री जाधव, फयाज बागवान, संदीप मिटकरी, कृष्णा पाटील, निशांत सुरवसे, मेहबूब कमाल, वाजिद मुदगडे, शंकर स्वामी, रवी माने, उमराव माशाळकर आदींनी भारदस्त मनोगते व्यक्त करत शाळेच्या व शिक्षकांच्या आठवणी व विविध बाबींवर इतर विद्यार्थ्यांसह या सर्वांनीच मनोगते व्यक्त केली. तरी पण मी सगळ्याला सांगितलं, असले तरी बिया नसले तरी बिया कार्यक्रम करून मी ठेवतो. मग मला म्हणले कट्टा बांधवायचं कसं काय. मग सगळे मुलं मला म्हणले की आपण पाण्याचं प्लॅन हे करू, पाण्याचं फिल्टर. मग फिल्टर करू म्हणलं. मी विचारलो 2-3 जागी, तर 35-36 हजार मला सांगितले. मग आपल्या पोराचं काय नियोजन का मला लागलं नाही. तरी पण मी काय केलो, सरने मला म्हणले, सरला विचारलो मी कसं काय करायचं. तर सर मला म्हणले की का नाही, कट्टाही बांधायचा आहे, मोठा आहे काम ते. मग मी म्हणलो सर टेन्शन घेऊ नका तुम्ही, आमची मुलं दिले, मुली दिले, नाही दिले तरी पण मी करतो. सगळ्या कार्यक्रमाला नियोजन लावलं मी, लावून अशा पद्धतीने कार्यक्रम केलो. काळ पुढे गेला, चेहरे बदलले, पण आज भेटताच आठवणी जशाच्या तशा उभ्या राहिल्या. त्या एका हशात पुन्हा शाळा जिवंत झाली. त्या एका मिठीत सगळं अंतर विरून गेली. आपण वेगवेगळ्या वाटावर चाललो, पण मन मात्र आजही त्या एकाच वर्गात थांबलंय. आज शब्द कमी आहेत, भावना भरपूर आहेत, कारण ही भेट नाही, ही आठवणीची परतफेड आहे. हवा हा क्षण मनात साठवूया, कारण असे क्षणच आयुष्याला अर्थ देतात. जाता जाता एवढेच बोलते की गुरुविना ना मिळे ज्ञान, गुरुविना ना मिळे सन्मान. जीवन भवसागर तया, चला वंदूया गुरुराया. धन्यवाद. 10वी मधला आपला बॅच सर्वांची ओळख निर्माण होण्यासाठी, म्हणजे ओळख होण्यासाठी आपण इथे सर्व जमलेले आहोत. मी रोहिणी अशोक पाटील,
आज आपण तब्बल 20 वर्षांनी इथं एकत्र जमलेलो आहेत. या दिवसाची आम्ही सगळे गेले 2 वर्ष झाली वाट बघत होतो आणि तो दिवस आज आलेला आहे. आणि हा दिवस आपल्या आयुष्यातला सगळ्यात अस्मरणीय दिवस असेल असं मला तरी वाटतंय. शाळेबद्दल बोलायचं म्हणलं तर या शाळेने खूप काही शिकवलंय आणि त्या शिक्षणाची शिदोरी घेऊन आपण आपल्या आयुष्यात खूप काही करतोय सगळेजण मिळून. मला बोलायचंय. सरांनी आपल्याला काय सांगितलं हे त्यांच्या लक्षात नसतं, पण आपल्या लक्षात असतं की ह्या सरांनी आपल्याला हे सांगितलंय, त्या सरांनी आपल्याला ते सांगितलंय. तसंच मला जाधव सरांचं एक वाटायचं की सर म्हणायचे काही भ्यायचं नाही कधीच, जे आपलं मत आहे ते स्पष्टपणे मांडायचं. आणि सर मी तुम्हाला सांगते तेच उदाहरण चालून आज मी तिथं माझ्या सासरींना आणते की चुकीला चूक, बरोबरला बरोबर. कोणी काही बोललं काही झालं, सगळ्याच्या भावना इथपर्यंत आल्या, सगळ्याला भेटीगाठी झाल्या, काही झालं. याचं म्हणून कुणाच्या पोराच्या मनात असो आगर नसो, पण आलेत. पैसे देऊ आगर न देऊ, पण आलेत. याचा सन्मान सगळ्याचा ठेवावा, एक माझी कळकळीची विनंती. आणि जे काही या कार्यक्रमाला सहभाग असो किंवा सगळ्यात मोलाचा वाटा असो ती फैजने केला हे आम्हाला पण मान्य. त्या बाबतीत आम्हाला दुमत करायचं नाही. विशेष राहिला आता शाळेतल्या आठवणी सांगायला गेलं तर दिवसभराचा. कारण गुरुजी आणि विद्यार्थ्यांनी गुरुजी यांच्यात काही बऱ्याच गोष्टी झालेल्या असतात. माझी आठवण म्हणून काही सरांनी माझ्या बी आठवणी ठेवल्यात. मी सराबद्दल माझ्या मनात भरपूर मला अजून सार्थ अभिमान वाटतो तंगशेट्टी सरांचा. जवळपास आतापर्यंतच्या मी 10वी झाल्यापासून ते आतापर्यंतच्या प्रत्येक बॅचला त्यांनी सगळ्यांनी सांगितलं असतील किंवा सगळ्या बॅचला त्यांनी माझं नाव उदाहरणार्थ दिले असतील. कारण दुसऱ्या विद्यार्थ्याच्या तोंडून मी त्यांचं नाव ऐकलं की बाबा असा कृष्णा पाटील होता आणि गणितामध्ये पैकीच्या पैकी गुण घ्यायचा. त्यांच्या अपेक्षेची थोडक्यात पूर्ती म्हणा ना काही म्हणा किंवा नशिबाचा भाग म्हणा, ज्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षा होत्या त्या अपेक्षा विद्यार्थी म्हणून मी पूर्ण करू शकलो नाही. कधी घरी येऊ द्या, विमान पाटील सरांकडे येऊ द्या, कुणापाशी पण येऊ द्या, कृष्णा पाटील विद्यार्थी का होता आणि शेती करतो हे मला सांगायला लाज वाटतं. पण सर नशिबाचा भाग आहे, परिस्थितीनुसार माणूस पाऊल उचलतो. आज मला आपल्या शाळेतील खूप आठवणी आठवतात. ते सरांचं रागानं बोलणं, जाधव सर आणि व्ही एम पाटील सर तर सततच रागात राहायचे. आणि लोहारे सरांचं तर कायम ते मजाक चालू राहणार. बिराजदार सरांचे इंग्लिश क्लास आमची म्हणजे फेवरेट क्लास. ते नाकाला पांढरं लावून पोरांच्या थोबाडाला मारायचं ते म्हणजे सगळ्यात भारी होतं. आकडे मॅडमचं तर सतत काइंडनेस राहायचं. काइंडनेस मध्ये जेव्हा हायर स्कूलमध्ये आम्ही गेलो, हायर क्लासेसला, तर आकडे मॅडमचं काइंडनेस आम्ही शिकलो. गुंजकर सरांचं तर हिंदी क्लास म्हणजे हसत खेळतच निघून जाणार. स्टडी तर काय होत नव्हती. तंगशेट्टी सरांचं तर सायन्स म्हणजे विज्ञान कमी आणि सरांचं ज्ञानच जास्त राहायचं. आणि ते इतिहास आणि नंतर 7वी 8वीला नंतर आम्ही 9वी 10वीला गेलो तर कमाल सरांनी क्लासेस चालू केले SSTचे म्हणजे इतिहास. आणि इतिहास तर आम्हाला काही समजतच नव्हतं, नुसतं बोरिंग क्लास. आणि सर शिकवत थकत नव्हते, पण आम्ही तर बोर होऊनच थकत होतो. सगळ्यात आवडीचा क्लास म्हणजे आमच्या मैत्रिणीचा खेळायचा क्लास. खेळण्यामध्ये आम्ही 1 नंबर होतो. शाळेत क्लासमध्ये कमी आणि ग्राउंडवर जास्त दिसत होतो. एक पिरियड जर खेळायचं राहिलं तर आम्ही 2-3 पिरियड तर असंच काढायचो. इतक्या मैत्रिणी म्हणजे आमचं ग्रुप बनवून कमीत कमी 1 वर्ष झालंय. स्पेशल आमच्या खास या वर्गातील मैत्रिणीसाठी मी 2 शब्द लिहिलेला आहे. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील, एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रिणीचा निसर्गात राहील, कितीही दूर राहिलो तरी मैत्रिणीचे हे नाते आज जसे आहे उद्या तसेच राहील. आणि शिक्षणाचं म्हणजे काय सांगायचं आहे, जे शिकल ते पुढे येईल. आम्हाला तर शिकलेली आई घर पुढे घेऊन येईल असं आम्ही भाषण म्हणजे घोषणा वगैरे फरबत फेरीमध्ये देत होतो. आता आम्ही तर एवढं शिकलो की आमच्या लेकराला म्हणजे खूप मोठ्या पदवीपर्यंत आम्ही घेऊन जाऊ शकतो. आणि शाळा म्हणजे काय, शाळा संपल्यानंतर आम्हाला माहिती झाली की ऍक्च्युअल शाळा काय असते आणि शिक्षण म्हणजे काय असतं. कारण की आम्ही तर काही शाळा शिकलोच नाही. 10वी पर्यंत असंच गेला, 12वी पर्यंत असंच कॉप्या करून पास झालो. नंतर ना आम्हाला माहिती झालं हायर एज्युकेशन म्हणजे कोण D.Ed केलं असेल, कोण B.Ed केलं असेल,
कोण फार्मसिस्ट ऍज अ म्हणजे जे फील्डमध्ये गेले ते सक्सेस झाले. एवढं मात्र या शाळेमध्ये शिकलो आम्ही. डोंट गिव्ह अप कधी करायचं नाही आणि आपला हत्यार पण टाकायचं नाही. आपण बरोबर असलं तर लोक आपल्याला झुकून बोलतील. त्यामुळे ह्या बॅचच्या पूर्वी ज्या फील्डमध्ये आहेत ऍज अ गृहिणी, शिक्षिका या फार्मसिस्ट त्या फील्डमध्ये ते सक्सेस आहेत. कारण की तेवढे धीट पण आहे त्या डान्सच्या पूर्वी. सक्सेसची पायरी म्हणजे शिक्षण असते. ते शिक्षण म्हणजे करावं लागेल, हे लेकराला कळावं लागेल. आणि शिक्षकासाठी 2 शब्द मी बोलते. शिक्षक म्हणजे एक समुद्र ज्ञानाचा साठा, अनुभवांचा खजिना, प्रत्येकाच्या मनातील एक आदरणीय कोपरा. ऑलवेज रिस्पेक्ट फॉर ऑल सर्स. थँक्यू सर्स अँड मॅडम्स. तरी आपल्या समोर उभा राहतो तो आठवणीचा डोंगर, आणि ती म्हणजे आपली शाळा. ज्ञान आणि संस्काराची बरसात करणारी आपली शाळा. या शाळेतून मिळालेल्या ज्ञानाच्या पीठाच्या जोरावर आपण सर्वांनी आपल्या आयुष्याची भाकरी भाजली आहे. शिक्षक हे शाळेच्या बगीच्याची माळी असतात. ते बदलून गेले तरी आठवणींचे फूल आणि मूल त्यांना जीवन प्रवासात कधीच विसरत नाही. मधमाशीप्रमाणे ज्ञानाचे कण वेचून आपण सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली आहे. आज आपण जुने क्षण आणि जुनी नाते नव्याने साजरे करण्यासाठी म्हणजे माझे विद्यार्थी मेळाव्यासाठी गेट टुगेदर साठी एकत्र जमलो आहोत. सुखदुःखाची देवाणघेवाण हा निखळ मैत्रीचा सार असतो. सुखदुःखाची देवाणघेवाण हा निखळ मैत्रीचा सार असतो. तरीही अतृप्त आत्म्यांचाच गेट टुगेदर मध्ये पुढाकार असतो. तरीही अतृप्त आत्म्यांचाच गेट टुगेदर मध्ये पुढाकार असतो. या विद्यालयाने आपल्याला अविस्मरणीय आठवणी दिल्या आहेत. आज येथे मला स्वतःला उभे असलेले पाहून मला खूप बरे वाटले आहे. आणि त्याच वेळी मला येथे तुम्हा सर्वांना याची देही याची डोळा बऱ्याच वर्षांनी पाहून खूप प्रसन्न वाटत आहे. ते दिवस होते वेडे नाही चिंता नाही भान. ते दिवस होते वेडे नाही चिंता नाही भान. मैत्री होती श्वासासारखी निरागस स्वच्छ महान. मैत्री होती श्वासासारखी निरागस स्वच्छ महान. आज मागे वळून पाहिलं तर लक्षात येतं त्या छोट्या छोट्या आठवणीच आजच्या आयुष्याचा पाया बनल्या आहेत. आज आपण सगळे वेगवेगळ्या वाटावर आहोत. कोणी इंजिनियर, कोणी उद्योजक, कोणी शिक्षक, कोणी यशाच्या शिखरावर तर कोणी संघर्षाच्या वाटेवर. हीच तर खरी मैत्री आहे जिथे पद, पैसा, पोस्ट महत्वाची नसते. फक्त आपुलकी महत्वाची असते. वर्ष लोटली चेहरे बदलले, स्वप्नांना नवे आकार मिळाले. पण जेव्हा भेटले वर्गमित्र मन पुन्हा शाळेत हरवले. मी एक छोटीशी कविता साजरी करत आहे. परत एकदा भेटूया ना यार. वर्गात नव्हती आपली एवढी एकमेकांची दोस्ती. पण आठवते आता यार केलेली सगळी मस्ती. वर्गातल्या प्रत्येकाची एंट्रीच होती भारी. कधी कधी एन्जॉय केली वर्गातली मारामारी. होतो शिक्षकांच्या डोक्याला ताप कारण होते सगळे तसे कलाकार. पण आता प्रत्येक क्षणाला तुमची आठवण येते यार. आयुष्याच्या एका टोकावर झालो आपण वेगळे. आपल्या कामामध्ये आता गर्क असतो सगळे. पण शाळेमधल्या दोस्तीची गोष्टच होती वेगळी. परत एकदा भेटूया ना यार. धन्यवाद. नमस्कार करतो गुरुजन वर्गाला आणि आमच्या मित्राला, मैत्रिणीला. चलो ना, काही अडचणीमुळे माझं शिक्षण पूर्ण झालेलं नाही. आता ह्या शाळेत ज्ञानदीप विद्यालयामध्ये माझा मुलगा आहे 8वीत, मोईन वाजिद मुदगडे. फार हुशार आहे सर मुलगा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सर्व माझे मित्रमैत्रिणी गेल्या 20 वर्षापासून ह्या इथे एकत्र भेटले नव्हते. ज्या संसारात गुंतलेल्या माझ्या सर्व मैत्रिणी की मैत्रिणीची आठवण येत नव्हती कुणाला आणि शाळेचीही आठवण येत नव्हती. पण आज त्या पूर्ण दिवस घर संसार आपले मुलं फॅमिली सोडून त्या एकत्र आल्या. ह्यासाठी सगळ्यात महत्वाचा प्रयत्न करणारी सविता केंगारचं खरंच तर मनापासून आभार आहे. ती की सगळ्या पूर्ण ती या गावात इथं राहते तर सगळ्या मुलींचं ग्रुप केलं, सगळ्या मुलींना ऍड केलं. प्रत्येकांना तिनं फोन करून सांगितलं की आपलं गेट टुगेदर करायचंय, सगळे या. तिचं खरंच खूप खूप आभार आहे. त्यानंतर फयाज भागवानी
खरंच हा नियोजन केला, हा नियोजन खूप चांगलं केलं त्यांनी आणि फयाजनी नियोजन केला म्हणूनच हा गेट टुगेदर झाला असं मला वाटते. गेल्या 2 वर्षापासून माझ्या मैत्रिणी हा गेट टुगेदर साठी प्रयत्न करत होत्या, पण गेट टुगेदरचं काय प्लॅनिंग फिक्स होतच नव्हता. खरं मला बोलायचं झालं तर मी 1च महिना झाला ग्रुपमध्ये ऍड झाले. त्यापासून मला पण वाटायचं बाबा आपलं गेट टुगेदर व्हावं. मी तनशेट्टी सरांचे स्टेटस बघायचे, प्रत्येक बॅचचे गेट टुगेदर होतात, सगळे शाळेत येतात, पण आपलं कधी व्हायचं. पण ह्या ग्रुपमध्ये सविता केंगर आणि फयाजनी अत्यंत प्रयत्न करून हा कार्यक्रम घडवून आणला. ह्यासाठी मी त्यांचं मनापासून आभारी आहे. आणि मला सुट्टी नव्हती तरीही मी 1 दिवसाची साप्ताहिक ऍडजस्ट करून मी या कार्यक्रमासाठी आलेली आहे. VIP दौरे असताना आम्हाला सुट्टी देत नसतात तिकडे. ह्या शाळेनं खूप काही दिलं. शाळेबद्दल बोलायचं झालं तर शाहीनी शाळेबद्दल, मैत्रिणीबद्दल बोललेलं आहे. थोडक्यात माझ्याबद्दल बोलायचं म्हणलं तर मी एका तांड्यावरून शिकणारी आहे. तांडा वस्तीवरून 3 किलोमीटर शाळेवरून येणारी. असं वाटायचं तांड्यातले शिकतात की नाही असं वाटायचं सगळ्यांना, पण सर अक्षरशः माझ्या तांड्यातले सगळे माझे बंधू चांगल्या पोस्टवर सगळ्या कामावर आहेत आणि सगळे त्यांची फॅमिली सगळ्यामध्ये व्यवस्थित शिक्षण घेऊन सगळे त्यांच्या पोस्टवर चांगले आहेत. शिक्षण घेतात की नाही असं लोकांना वाटायचं. तांड्यावरचे लोक येतात जातात आणि हे काय करतात पुढं, पण मी ह्या शिक्षणाचा खूप फायदा घेतला आणि मग मी माझ्या हिच्यापर्यंत शिखरापर्यंत पोहोचले. आणखी पुढं माझे प्रयत्न आहेत. PSI ची एक्झाम द्यायचे, मी तयारी चालूच ठेवलेली आहे. सरांनी अलिबागला आले होते, सहल आलेली शाळेवर. सरांना खूप अभिमान वाटलं की माझी विद्यार्थिनी या ठिकाणी पोलीस आहे. तनशेट्टी सर, गुंजकर सर आलेले अलिबागला. आले नंतर मी सरांना भेटलेले. यावेळेस मुरुडला पण आलेले सर, त्यावेळेस पण मी सुट्टीला घरी गावाला आले होते. धन्यवाद. सगळे आलात वेळात वेळ काढून आणि मिळालात. जे राहिलेत ह्यांच्यासाठी माझी उणीव आहे की काही जण आले नाही. त्यांना सांगितलं होतं ग्रुपवर सारखं मेसेज टाकायचं की ज्यांना काही ऍडजस्ट होत नसेल तरीही तुम्ही या. याचा पण प्रयत्न होता, सगळेजण या, का तर हा वेळ पुन्हा येत नाही. 20 वर्षामध्ये सगळे संसारात गुंतलेल्या सगळ्यांनी या ठिकाणी आलात. सगळ्यांनी आपला दिवस पूर्ण म्हणजे घरचं कुणीही आठवण काढत नाही, सगळे आपल्याच ह्याच्यामध्ये आहेत. आणि हा दिवस खरंच तर खूप माझ्यासाठी तर खूप अविस्मरणीय आहे. मग हा दिवस कधीच विसरणार नाही. एवढे बोलून मोगरा कितीही दूर असला तर त्याचा सुगंध आल्याशिवाय राहत नाही. मोगरा कितीही दूर असला तर त्याचा सुगंध आल्याशिवाय राहत नाही. आपण ह्या शाळेपासून कितीही दूर, राज्य जिल्हा कितीही दूर असलो तरी ज्ञानदीप विद्यालय शाळा हिची आठवण कायम आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद. मी गेट टुगेदर झालं तरी या ग्रुप जिकडे तिकडे होऊ नये यासाठी आजी जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी एक मेसेज आहे. जर कोणा विद्यार्थ्याची अगर परिस्थिती खराब आहे आणि ज्याची शिकायची इच्छा आहे त्याची परिस्थिती जरा वाईट आहे तर त्या विद्यार्थ्याचं नाव न सांगता त्याची गरज आहे असं गेट टुगेदरचे आपली जी ग्रुप आहे त्यावर जर मेसेज टाकलं तरी आपण सर्वजण मिळून त्याची काहीतरी मदत करू अशी इच्छा करतो. माझे 2 शब्द संपवतो. प्रत्येक कोपऱ्यात आपल्या आठवणी दडलेल्या आहेत. इथल्या वर्गात, मैदानात आणि घंटानादामध्ये सगळेजण आज पुन्हा जुन्या दिवसाच्या आठवणी घेऊन जात आहोत. इथेच आपले स्वप्न पाहायला शिकलो, इथेच पडून पुन्हा उभं राहायला शिकलो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे इथेच माणूस म्हणून घडायला शिकलो. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानतो व असंच या पुढील कुठल्याही कार्यक्रमामध्ये असंच सहकार्य सगळ्याचे एकूण एकाला लाभो व सगळ्यांनी एकत्रित येऊन असंच पुढील काळातील एकूण एकाच्या अडचणी व कार्यक्रमास मित्र परिवारानं सहकार्य करावं एवढं बोलून मी थांबतो. भगवान यांनी 2 वर्ष झालं प्रयत्न करतात, छान नियोजन केलेत आणि ह्या शाळेत शिकलेल्या खूप आठवणी आहेत. खेळलेल्या, बागडलेल्या, पावसात खेळलेले, भिजलेलो आम्ही सगळ्या मैत्रिणींना आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला आकडे मॅडम आणि जाधव सरांची खूप भीती होती. शिस्तप्रिय राहायचं, केस वेण्या छान घालून यायचं शाळेत. जाधव सरांचं, परत मॅडमचं कपडे व्यवस्थित घालायचे हे सांगण्यामधून आम्हाला आतापर्यंत तेच संस्कार लाभलेत. मॅडम आणि जाधव सरांचं खूप लक्ष असायचं आमच्यावर.
एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांना प्रथम दंडवत प्रणाम आणि इथे जमलेले माझे वर्गमित्र आणि मैत्रिणी. इवले रोप लाविले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुला गो मोगरा फुला. या माऊलीच्या अभंगानुसार मी या ज्ञानदीप विद्यालयामध्ये इयत्ता 10वी पर्यंत शिक्षण घेतलो. त्याच्यानंतर पुढील शिक्षण हे 12वी मुरुमच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये घेतलो. 12वी झाल्यानंतर सर माझी परिस्थिती थोडीशी हलाखीची आणि गांभीर्याची होती. त्या ठिकाणी 12वीच्या नंतर माझ्या वडिलांचं निधन झालं ऍक्सिडेंटमध्ये. आणि परिस्थिती माझी नसताना माझी आई जी होती ती मला स्वतः शेतीमध्ये काम वगैरे करून ITI मध्ये घातले. वेल्डर या ट्रेडसाठी माझं सिलेक्शन झालं होतं. त्या ठिकाणाहून सर मी पास झालो, ITI पास झालो. नंतर अप्रेंटिसशिपच्या एक्झामसाठी सर आता ही आपली शाळेमध्ये थोडीफार मी शिक्षणामध्ये काय थोडं फार हुशार नव्हतो आणि अप्रेंटिसशिपच्या एक्झाम मध्ये सर मी प्रथम फेल झालो. तर उस्मानाबाद ITI ला माझी अप्रेंटिसशिपची एक्झाम होती. त्यानंतर जिद्द आणि चिकाटीने जे काय मला जाधव सरांनी शिकवले, जाधव सर मला वडील वारल्यानंतर 1-2 वेळेस भेटले. त्यांनी मला सांगितलं की आपण काही जर असलो, कोणत्याही जर परिस्थितीमध्ये जरी असलो तरी आपण हार नाही म्हणायची, पुढे आणि पुढे चालतच राहायचं. या शिकवणीनुसार त्यांनी 1-2 वेळेस मला त्यांचे जे काही वाक्य आहेत ते अजून पण मला आठवणीमध्ये आहेत. त्या ट्रेनरनुसार सर मी एवढा अभ्यास केला की लातूर जिल्ह्यामध्ये आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मी BTRAच्या नंतरच्या एक्झाम मध्ये फर्स्ट नंबरला सर मी तिथून सिलेक्शन झालो. आणि त्यानंतर मी जर तिथून मी मागे फिरून पाहिलंच नाहीये. त्यानंतर माझं सिलेक्शन झालं सर गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये. मी जे काय CTI क्रॉप इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग जे काय ITI मध्ये शिक्षक असतात या पदवीसाठी मला सर तिथं सिलेक्शन झालं. तिथं पण मी सर ह्याच धैर्याने चिकाटीने अभ्यास करून सर मी तिथल्या कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक तिथं पटवला सर. आणि त्या ठिकाणी प्रथम क्रमांक आल्यानंतर तो 2-3 महिन्यामध्ये सर शिक्षण घेऊन आलो मी गावी. परिस्थिती हालाकीची असल्यामुळे सर मी दुसऱ्यांच्या शेतामध्ये कामाला मोलमजुरी करायला जायचो. पण ज्यावेळेस एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये परत ऍड आल्यानंतर तिथं जे काय मी एक्झाम दिलो तिथं पण माझं सिलेक्शन झालं सर. आणि 1 वर्ष गव्हर्नमेंट ITI मध्ये मी शिक्षक होतो सर. शिक्षक असल्यानंतर 1 वर्ष मी तिथली सेवा पूर्ण केली. परंतु तिथं थोडंफार काय परमनंटचे वगैरे काय चान्स दिसना गेल्यानंतर सर होते काय बेसिक 2 वर्षानंतर टेम्पररी ठेवलेले होते. परत मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स इंडियामध्ये तिथे ज्यावेळेस एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये जागा निघाल्या तिथं परत फॉर्म भरून मी सर तिथली एक्झाम दिलो. तिथली एक्झाम देऊन तिथं पण फर्स्ट क्रमांक लागला सर. आणि आज जवळजवळ 11 वर्ष झाले मी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स मध्ये शस्त्रास्त्र बनवण्याचं काम करतो सर. आणि जवळजवळ 11 वर्षामध्ये सर मी माझे 3 प्रमोशन तिथं प्राप्त करून घेतलेले आहेत सर. अशा प्रकारे ह्या माझे जे काय जीवनाची वाटचाल आहे सर एकदम गरीब परिस्थितीमधून पण जे काय माझे गुरुवारी मला जे काय गुरुवाराने ज्ञान दिलं त्या ज्ञानाच्या पायाच्या आधारावर जी जिद्द आणि चिकाटी होती सर त्या चिकाटीच्या आधारावर सर मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे सर. सर हे जे काय माझी जी काय शाळा आहे जे काय ज्ञान आहे माझ्या शाळेच्या नावामध्ये जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या आधारावर आणि माझ्या गुरुजनांच्या वाक्यावर या गोष्टी जे काय प्रेरणा देत गेलेल्या आहेत. आणि जी काय माझी आई होती माझी आई सर वडील वाढल्यानंतर सुद्धा तिने कधी हॉस्पिटलमध्ये असून सुद्धा कधी शेतामध्ये परिस्थिती गांभीर्याची होती सर. पण तिनं मला काही शिक्षण सोडू दिलं नाही सर. त्या आईच्या माझ्या चिकाटीनं जिद्दीनं मी इथं पोहोचलो सर. आणि हे आज इथपर्यंत मी स्टेजवर बोलण्याच्या ज्या काय माझी यश आहे या यशाची गाथा गात आहे सर. धन्यवाद सर. थँक्यू. वेळ काढून गप्पा मारतो याच्यापेक्षा सुंदर क्षण दुसरा नव्हे. गेट टुगेदर मुळे आपली मैत्री आणखीन घट्ट झाली आहे. जुन्या आठवणींना उजाळ मिळतो व नवीन आठवणी तयार होतात. हा सुंदर कार्यक्रम आयोजित करणाऱ्याचं मी मनापासून आभार मानते. विशेष फयाज बागवान व सविता केंगार व इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकामुळे हा कार्यक्रम खास झाला आहे. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव रवींद्र पांडुरंग माने. मी लातूरला असतो RT ऑफिस मध्ये. तर 2 शब्द बोलायचे होते. आता फयाज म्हणला बोलून टाकतो एकदा. होय फयाज काय सांगणार तुला. तर जाधव साहेब सर्वप्रथम तुमची परवानगी घेतो बोलायची. 2 शब्द बोलतो टाकतो. हा दादा सर
तर बरेच जण असं म्हणाले की फयाज सर्व चांगलं काम केलं तर केलं त्याच्या हिशोबाने त्यानं, पण त्यानं वैयक्तिक श्रेय घेण्यापेक्षा सगळ्यांना थोडं थोडं श्रेय दिलेलं बरं राहील आहे ना. कारण सगळ्यांचं नाही ना, थोडं फयाज थोडं 70% केलं असेल, बाकीचे 10%, 5% त्याच्या हिशोबाने कॉन्ट्रीब्युट केले हा ना. तर बरोबर आहे ते सगळ्यांचं. हा, तर एक तर श्रेय घेऊ नये फयाजनं आणि सविताने बी घेऊ नये लेडीज मध्ये. सगळ्यांना व्यवस्थित असं सगळ्यांचा कार्यक्रम आहे हे, मित्राचा कार्यक्रम. होय सर, बरोबर आहे ना. सगळ्यांचा कार्यक्रम आहे, सगळ्यांना थोडं थोडं मिळून घ्यायचं, एकट्यानंच घरला कशाला घेऊन जायचं. चालतं, एवढंच बोलायचं तुम्हाला, काही जास्त बोलायचं नाही. मला बोलता बी येत नाही. नाही, बस झालं. छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभू महाराज यांना प्रथम मी वंदन करून माझे 2 शब्द सादर करतो. इथं बसलेले माझे गुरुवर्ग, मित्र आणि मैत्रिणी, तर आज आपण खूप दिवसानंतर इथं एकत्र आलो. गेट टुगेदर हा जो कार्यक्रम आहे खूप वर्षापासून बॅच टू बॅच चाललेला आहे. तर आपला पण हा प्रसंग किती दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होते सर्वजण. तर हा फायनली एक डेट आली 23 मार्च. ते खूप आनंदाची गोष्ट वाटली मला, कारण एवढ्या 20 वर्षानंतर आपले जे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, कुठं चांगल्या पदावरती कार्य करत आहेत, कोण चांगल्या पदावरती निवृत्त आहेत, हे सर्व एकत्र येणार ह्याची खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि माझा एक शाळेतला प्रसंग सांगतोय. 7वी पर्यंत मी जिल्हा परिषद मध्ये शिक्षण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 8वी मध्ये प्रथमतः आलो. नंतर वर्ग प्रमुख होते आकडे मॅडम. तर आमची एक 7वी पर्यंतची एक आमची सवय होती की आम्हाला कोण सांगितलं नव्हतं की हजेरी घेताना यस यस बाई असं म्हणायचो आम्ही. तर आकडे मॅडम असं आम्हाला सांगितलं, माझा नंबर आल्यानंतर निशांत सुरवसे म्हणल्यानंतर मी म्हणलं यस बाई. तर मॅडमनी उभा केलं मला की कोण म्हणलं हे, तर मी माझं नाव सांगितलं. तर मॅडमनी म्हणले की येस बाई म्हणायचं नाही, तर येस मॅडम म्हणायचं. तर तेव्हापासून म्हणजे छोट्या छोट्या कारणापासून एक सुधारणा करण्याची संधी माझे जे वर्ग शिक्षक आहेत, VM पाटील सर असतील, गायकवाड सर असतील, मोरे सर असतील, आकडे मॅडम असतील, हे सर्व शिक्षकांमुळे आम्ही सध्याला आता ज्या आपण पदावरती कार्य करत आहेत, मुलींनी तर चांगली मोठी बाजी मारलेली आहे. काही पोलीस अधिकारी झालेले आहेत, काही माझे मित्र पण पोलीस अधिकारी आहेत. तरी माझी एक खूप आनंदाची गोष्ट आणि अभिमानाची गोष्ट मला वाटते. आणि गांधी विद्यालय दाळिंब या चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये मी काम केलं, म्हणजे शिक्षण घेतलं, हे खूप मला आनंदाची आणि गर्वाची गोष्ट वाटते. तर एक मी माझी शायरी एक सादर करतो छोटीशी. बिछड़े थे जो कल तक आज पास आ गए, स्कूल के वो दोस्त फिर से खास हो गए, मुस्कुराते चेहरे में पुरानी झलक है, गेट टुगेदर में आज यादों की महक है. असे बोलून माझे 2 शब्द संपवतो. आणि दिवंगत गुरुजनांना भावपूर्ण श्रद्धांजली. आज इथे जमलेले सर्व वर्गमित्र आणि मैत्रिणींनी, स्नेह मेळाव्यानिमित्त आलेल्या सर्व वर्गमित्र आणि मैत्रिणींचं या ठिकाणी प्रथमतः धन्यवाद की आपण या 20 वर्षांनंतर एकत्र भेटलो. जसं की एक सोहळाच आहे आज असं वाटतंय. त्या निमित्तानं बरं वाटतंय की सगळ्यांना बघून. जसं 10वीला बघितलं 2006ला, तसं आज 2026ला बघतोय. म्हणजे 20 वर्षाच्या अंतरामध्ये काय काय होऊन गेलं हे कोणालाच माहित नाही. आज कळते की बाबा कोण काय पदावर आहे, कुठं आहे. मग असं शाळेविषयी बोलायचं झालं तर शाळेच्या भिंती तेच आहेत, ज्ञान पण तेच आहे, पण जसं जसं वर्ष बदलत जातील तसं तसं विद्यार्थी घडत जातात. या शाळेने भरपूर असं काही दिलंय की सांगण्यापुरतं असं काहीच नाहीये की बाबा अखंड आहे ज्ञानाचा ग्रंथ जसं म्हणतो आपण, तसं या ज्ञानदेव विद्यालयामध्ये अखंड असं ज्ञान या ठिकाणी मिळतं. माजी विद्यार्थ्यांच्या मनोगतानंतर GV पवार, RJ मोरे यांच्यासह जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे उपासित सर यांनी मनोगते सुंदररित्या व्यक्त केले आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळेचे मुख्याध्यापक सतीश गुंजोटे सरांनी अध्यक्षीय समारोप करीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. माझं नाव श्री पवार GV, राहणार तुरोरी, पण राहायला उमरग्याला आहे. शाळा तिथंच असल्यामुळं. तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज मी पाहत होतो, सकाळपासून ऑब्झर्व करत होतो काय एक्सप्रेशन्स आहेत. कारण गेट टुगेदर म्हणल्यानंतर कसं असतं बघा, 20 वर्षापूर्वी झालेला हा कालखंड आहे. त्यावेळेस तुमचे चेहरे कसे होते, तुम्ही कसं दिसत होता, शाळेच्या युनिफॉर्मवर तुम्ही होता. त्यावेळेस आता तुमच्या जागी मी आहे असं समजून मी बोलतोय. म्हणजे आपुलकीचं नातं, एक
जिव्हाळा. एखादी रूम बघितली, अरे ही आपली रूम आहे की नाही, ही आपली शाळा, आपण इथं शिकलो, काहीतरी कुठं बघितलं, आपण याला मारलो तो बघ, याला आपण असं केलतो बघ, म्हणजे एक आठवणी. कारण आज 23 मार्च 2026 आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा नाही. पैसे येतील, कोटीनं पैसे येतील जातील, पण 23 मार्च 2026 ही आपली शेवटची तारीख आपल्या आयुष्यातली. त्याच्यामुळे अतिशय आनंदीमय वातावरण. म्हणजे तुम्ही शाळेसाठी जे केला, आमच्या आदर्श म्हणजे ज्येष्ठ शिक्षकाने तुम्हाला जे संस्कार जे लावून दिलेत, अध्यापनामध्ये तुम्ही जे शिकलात, तुम्ही कोणत्याही पदावर राहा, तुम्ही शेतकरी राहा, व्यवसाय करा, आरटीओ करा, पोलीस राहा, कुठेही करा, पण एक काम करा, एक माणूस म्हणून आपण जगता आलं पाहिजे. म्हणजे तिथं कुठल्याही प्रकारचे आपल्याला आपली इमानदारी सोडायची नाही, की आपल्या आईवडिलांचे संस्कार, आपल्या शाळेचे संस्कार हे आपण आपल्या शेवटपर्यंत आपण शिक्षणावर असते. यासाठी शासनाने वेगवेगळ्या राबवलेल्या योजनेच्या संदर्भात ती संघटना, या शाळेचे शिक्षक आणि 2005-06च्या या प्रशालेचे माजी विद्यार्थी बंधू आणि पाहुणे, हा गेट टुगेदरचा कार्यक्रम म्हटलं की आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा कार्यक्रम आहे. जिव्हाळ्यानं आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. जिथे आहे जिव्हाळा तीच खरी शाळा, जी देशासाठी तयार करीते बाळा. आपण देशासाठी आहोत, जगातल्या एक महान देशाचे आणि जगातल्या या संस्कृतीने उत्तुंग असलेल्या देशामध्ये आपला जन्म झालेला आहे. जगामध्ये इतर देश आहेत, आज साधनानं भरपूर श्रीमंत देश आहेत, पण त्या देशात शांतता नाही. आज बघतो आपण इराण इराक युद्ध आहे का शांतता, पण आपल्या देशामध्ये फार मोठी संस्कृती आहे. गरिबीमध्ये देखील गोड करून खावं ही विचारधारा आपल्या देशामध्ये आहे. म्हणून आपण सर्वजण भारतीय या देशामध्ये जन्म झाला, म्हणून आपण सर्व भाग्यवंत आहोत की ज्या देशामध्ये गुरुची पूजा केली जाते, ज्या देशामध्ये आई वडिलांची पूजा केली जाते, ज्या देशाने या देशाला संतांची पूजा, संतांचं वैभव लाभलेला देश आहे, थोर महापुरुषांचा वैभव लाभलेला देश आहे. आणि अशा देशामध्ये आपला जन्म झालेला आहे, हे आपलं भाग्य आहे. आणि ज्या शाळेमध्ये आपण गुरूंच्या हाती शिकलो, गुरुचे संस्कार फार महत्वाचे आहेत आपल्या देशाला. आता एक विद्यार्थ्यानं म्हणलेलं आहे की मी आईमुळे घडलो. बघा, आईमुळे छत्रपती शिवाजी महाराजांना देखील एक राजा निर्माण केलेली जिजामातेची आपल्या देशामध्ये जिजाबाईचं मातृत्व, झाशीच्या राणीचं नेतृत्व, सावित्रीबाई फुलेचे शिक्षणत्व, अहिल्याबाईचं दातृत्व, आणि ही आपली स्त्री, आपली धरती माता देखील स्त्री रूप आहे. म्हणून स्त्रियांच्या रूपाने देशांमध्ये आपला जन्म झालाय, फार मोठं भाग्यवान आहोत. भारतीय माणूस हा उत्सव प्रिय आहे. आजचा जो उत्सव आहे, तो उत्सव म्हणजे हुडकून तयार केलेला उत्सव आहे असं मला वाटतंय. काही वर्षापूर्वी असे उत्सव होत नसत. कोणालाही आठवत नाही की गेट टुगेदर किंवा विद्यार्थी स्नेही मेळावा नव्हता. परंतु हे आता नवीन जो उत्सव सुरू झालेला आहे, तो समाजाला उपकारकच आहे. तर असा उत्सव किंवा हा मेळावा इथे आयोजित करून मला बोलवलं आणि आमचा सत्कार केला. वैयक्तिक मी म्हणजे जिल्हा परिषद शाळा इथं 11 वर्ष कार्यरत होतो आणि त्या काळामध्ये हे विद्यार्थी माझ्या समोर आलेले आहेत. इसवी सन 1997-98 99च्या वयामध्ये 97 प्रवेश घेतला होता त्याने. तर त्या प्रवेशामध्ये अत्यंत कुणी रडत होतं, कुणी म्हणजे कावरं बावरं झालेलं होतं. आणि आम्ही दोघं तिघं पहिलीला शिकणारे शिक्षक आमचे पटेल मॅडम किंवा इतर शिक्षक त्यांना सांभाळत होते. आणि आज मात्र अत्यंत आत्मविश्वासपूर्वक आपण कार्यरत आहात. एवढी मोठी प्रगती आपण साधलेली आहे. तर प्राथमिक शिक्षणाला विसरलं नाही, प्राथमिक शिक्षकाला सुद्धा तुम्ही इथं बोलवलं, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद करतो. आणि प्राथमिक शिक्षण हा पाया असतो, पाया हा खाली असतो, त्यामुळं तो दिसत नाही कोणाला, परंतु त्यावर सगळी इमारत उभी असते. सांगायचं तात्पर्य असे एक रूपकाच्या भाषेमधून सांगायचं तर प्राथमिक शिक्षण हा पाया आहे, माध्यमिक शिक्षण हे भिंती आहे आणि महाविद्यालयीन शिक्षण हे त्यावरचा गिलावा आहे. आणि आता तुम्ही जे आहेत ते रंग आहे. 23 मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. भगतसिंग, सुखदेव,
व राजगुरू यांनी आपल्या देशासाठी आपले प्राण अर्पण केले. पहिल्यांदा या शहीदांना मी नमन करतो. त्यानंतर आमच्या श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दादा, या शाळेचे मुख्याध्यापक व माजी दिवंगत सर्व शिक्षकांना वंदन करून मी अध्यक्षीय समारोप करणार आहे. खर तर खूप वेळ झालेला आहे, कारण कार्यक्रमाची सुरुवातच आपली जरा थोडी उशिरा झालेली आहे. असो, मला 10वीला असताना 1997-98 मध्ये एक कुसुमाग्रजांची कविता होती, कणा नावाची कविता होती. तुमच्या बॅचला असेल नसेल मला माहित नाही, पण मी एक शिक्षकाविषयी ऋण व्यक्त करणारी ती कविता. म्हणजे एखादा शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारे स्फुंकर मारतो आणि त्याला जगण्याची उमेद देतो, त्या कवितेतून वि.वा. शिरवाडकर यांनी काय केलेलं आहे, त्या कवितेतून त्यांनी आपलं भावना व्यक्त केलेल्या आहेत. कविता अशी आहे, पावसात आला कोणीतरी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. पावसात आला कोणीतरी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. गंगामाई पाहुणे आली गेली घट्यात राहून. गंगामाई म्हणजे नदी, नदीकाठी त्याचं घर असेल, तो आपला संसाराचा गाडा हाकत होता. तो पावसात भिजत भिजत आपल्या शिक्षकांकडे आला आणि म्हणाला की गंगामाई पाहुणे आली गेली घट्यात राहून. चूल विजली भिंत खचली होते नव्हते सारे नेहले. म्हणजे त्या गंगामाई पाहुणीनं काय केलं, त्याची पेटती चूल विजवली, घराची भिंत खचली, होते नव्हते सारे नेहले. सर कारभारणींना घेऊन संगे चिखलगाव काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. तो विद्यार्थी म्हणतो सरांकडे जाऊन, सर मी माझ्या पत्नीला सोबत घेऊन चिखलगाव काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. सरांना वाटलं की खरंच माझा विद्यार्थी थोडा अडचणीत आहे, माझ्याकडून होईल तेवढी त्याला मदत द्यावी. त्या भावनेने सरांनी काय केलं, आपल्या खिशाकडे हात घातला. खिशाकडे हात जाता तो हसत हसत उठला. पैसे नको सर मला एकटेपणा वाटला. पैसे नको सर मला एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. फक्त तुम्ही पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, लढ म्हणा, लढ म्हणा. शिक्षकांनी व कार्यक्रमाचे अध्यक्ष असणाऱ्या गुंजोटे सरांनी मनोगते व्यक्त केल्यानंतर सर्वच माजी विद्यार्थ्यांनी लाडके शिक्षक असणाऱ्या दत्तात्रय तंगशेट्टी सरांना विज्ञानाचा क्लास घ्यायला लावून जुन्या आठवणींना उजाळा दिला. म्हणून आजकाल जे काही जगण्यासाठी अन्न पाण्यापेक्षा सर्वात जास्त महत्वाचं कोणतं आहे वायू आहे तर ऑक्सिजन. आज काही कारणास्तव आजारी पडले, ज्यांना श्वास घेण्याची सुद्धा क्षमता नसते, मग त्यांना दवाखान्यामध्ये नाकावाटे कृत्रिमद्वारे ऑक्सिजन दिला जातो. मग तो ऑक्सिजन आपल्याला खूप महत्वाचा आहे. मग तो ऑक्सिजन आपल्याला झाडापासून मिळतो. म्हणून प्रत्येकाने आपल्या घरात दारात जिथं जागा मिळेल तिथं प्रत्येकाने एक वनस्पती लावा, जेणेकरून त्याच्यापासून ऑक्सिजन आपल्याला जास्त मिळतो. ही जन्मजन्मांतरीची मैत्री दुरावू नये, तुटू नये, यासाठी ती फुलणे खूप महत्वाचे आहे. आपल्याला त्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागतील, परंतु ही मैत्री फुलवायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे. आपण आज सगळेच कामासाठी म्हणून बाहेर जातोय, नवनवीन परक्या लोकांना भेटतोय, त्यांच्याशी पटवून घेतोय. मग आपल्याच मैत्रीच्या नात्याला पटवून घ्यायला काय हरकत. त्यासाठी थोडा कमीपणा घ्यावा लागेल, पण त्याने मित्र मैत्रीण दुरावण्यापासून तुटण्यापासून तर वाचतील. गुण दोष तर प्रत्येकातच असतात, कोणीच 100% परफेक्ट नाही. मग दुसऱ्याकडूनच का अपेक्षा करायची, नाही का? असा विचार सर्वच माजी विद्यार्थ्यांच्या मनात सातत्याने घोळत असल्याचे त्यांच्या हावभावावरून दिसले. आणि सर्वांनी एकत्रित येत ही मैत्री फुलविण्याचा प्रयत्न करूया असे म्हणत एकदा का ही मैत्री फुलली की नाती कधीच तुटणार नाहीत ही आशा नव्हे तर खात्रीच केली. प्रयत्न केल्यावर यश नक्कीच मिळेल या व्यापक विचाराने सर्वजण आनंदाने एकत्रित येत सुंदर मराठी हिंदी वेगवेगळ्या गीतांवरती नृत्य सर्वांनी एकत्रितरित्या सादर केला. आणि त्यानंतर बालपणींच्या आठवणींना उजाळा देण्याच्या हेतूने लहान मुलांप्रमाणे सर्वजण खो खो खेळ खेळायला लागले.
खो खो खेळ खेळत असताना प्रत्येक जण मनसोक्तपणे हसत असल्याचे दिसून आले. प्रत्येक जण आनंदात डुबून गेला असल्याचे दिसले. खेळ संपल्यानंतर दिवसही मावळायला लागला आणि प्रत्येक जणांच्या चेहऱ्यावरती मित्रापासून दूर जाण्याच्या वेदना आपसुकपणे जाणवू लागल्या आणि प्रत्येक जण एकमेकांना भेटून शिक्षकांना वंदन करत त्यांना मिठी मारून त्यांचा आशीर्वाद घेत प्रत्येक जण ओल्या डोळ्यांनी आपापल्या घराकडे मार्गस्थ व्हायला निघाले. आणि हा कार्यक्रम सर्वच मित्रांनी एकत्रितरित्या दिमाखदार पद्धतीने हर्षोल्लासात आनंदात उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाच्या नंतर प्रत्येक जण आपापल्या मित्र मैत्रिणींसोबत वेगवेगळ्या पद्धतीने फोटो काढायला लागले. शिक्षकांसोबत येऊन त्यांच्या आठवणी जपण्यासाठी त्यांच्या फोटो काढून त्या आपल्या 7 काळजाच्या निरागस काळजामध्ये जपण्याचा केविलवाना प्रयत्न करत असताना पाहायला मिळाले. प्रत्येक जण एकमेकांना भेटून मित्र मैत्रिणींना एकमेकांना म्हणायचे की हा कार्यक्रम सुंदर तर झालाच, परंतु यापुढे देखील आपण एकमेकांना भेटत राहू, एकमेकांशी गप्पा मारू, एकमेकांच्या अडी अडचणी सुख दुःखात आपण एकमेकांसोबत राहूयात. अशा वेगवेगळ्या बाबी एकमेकांशी चर्चा करून प्रत्येक जण एकमेकांना मिठी मारून आपापल्या घराकडे मार्गस्थ झाले, रवाना झाले, निघाले. एक शायर एका सुंदर गीतात ओळी मांडताना सांगतो, गर खुदा मुझसे कहे कुछ मांगे बंदे मेरे, मैं ये मांगू महफिलों के ये दौर चलते रहे, हम प्याला हो हमन वाला हो हम सफर हम राज हो, ता कयामत जो चिरागों की तरह जलते रहे, यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी, प्यार हो बंदों से ये सबसे बड़ी है बंदगी, यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी. असे म्हणत सर्वच जण आपापल्या ठिकाणाकडे आपापल्या घराकडे मार्गस्थ झाले, आनंदित झाले.